आज माझी मशीन बिघडलेली होती, त्यामुळे मी रिपेअरिंग करणाऱ्यांना बोलावून घेतलेलं होतं. रिपेअरिंग झालं आणि मी ड्रेस शिवायला सुरुवात केली. नमस्कार. आता आज या ठिकाणी मी एक ड्रेस शिवत होते. हा साडीचा ड्रेस होता आणि मी माझ्या श्रद्धासाठी आणि माझ्यासाठी सुरुवातीला ड्रेस शिवत होते. पण बऱ्याच जणींच्या आग्रहास्तव त्यांनी सांगितलं की तुम्ही बाहेरचे ड्रेस घ्यायला पण सुरुवात करा. त्यामुळे मी बाहेरचे पण ड्रेस घ्यायला सुरुवात केले. तर हा बाहेरचा एक घेतलेला आहे. तर हा वन पीस शिवायचा आहे, लॉंग वन पीस. तर त्यासाठी मी हे कटिंग केलेलं आहे आणि हे स्लीव्जवर येईल. तुम्ही असं असं उभं कटिंग करणार आहे. आणि इथला शेप आपल्याला हवा असेल त्यावेळेस छोटा मोठा करू शकतो आपण इथून. ते मी आत्ता लगेच नाही करणार आहे, नंतर करणार आहे. तर आता या ठिकाणी मी स्लीव्ज लावायला घेतलेले आहेत. वरचा जो भाग आहे कमरेच्या वरचा, त्या ठिकाणी मी स्लीव्ज लावत आहेत. या अंब्रेला स्लीव्ज आहेत आणि या थोड्याशा हाय लो शेपमध्ये आहेत. तर या मी लावून घेत आहे आणि याला साईडने पिको करून घेत आहे. पिकोमुळे याचा जो लुक आहे तो एकदम सुंदर असा येतो. प्लेट्स असलेला हा मी ड्रेस शिवलेला आहे. या साडीचा पदर हा सुद्धा याच कलरचा होता, पण पदराला जी फुलं होती ना ती खूप होती. त्यामुळे पदराचा जो भाग आहे तो मी वरच्या साईडला लावलेला आहे आणि खाली जो कमी फुलांचा भाग आहे तो खालच्या साईडला चुन्या टाकून प्लेट्स टाकून तयार केलेला आहे. तर आता सर्वात शेवटी मी तुम्हाला या स्लीवचा लुक दाखवते. स्लीव्जला असं पायपिंग केलेलं आहे, असा पिको केलेला आहे म्हटलं तरी चालेल. साडी ही या ठिकाणी मी पूर्ण वापरलेली आहे. हा बघा साडीचा जो घेर आहे तो केवढा जास्त मोठा दिसतो आहे आणि वरच्या साईडला जी बॉडी आहे त्याला मी खालचा घेर असा जोडून घेत आहे. आता सर्वात शेवटी मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते. किती सुंदर दिसतो आहे हे बघा तुम्ही. हे बघा, याचा गळा या पद्धतीने बनवलेला होता. श्रद्धाचं काहीतरी कलरिंग डॉलसोबत खेळणं वगैरे चालू आहे. तर हे बघा, या पद्धतीने याचा लुक आलेला होता. पूर्ण यांचा घेर आहे, या साडीचा पूर्णपणे वापर करा असं सांगितल्यामुळे याला जेवढा घेर असेल तेवढा पूर्ण वापर केलेला आहे आणि खालच्या साईडला पिको केल्यामुळे हे अजूनच जास्त सुंदर दिसत आहे. याला 2 नॉडसुद्धा केलेले आहेत. तर हा याचा गळ्याचा लुक आहे आणि स्लीव्ज या पद्धतीच्या बनवलेल्या आहेत. अंब्रेला स्लीव्ज म्हटलं तरी चालेल. तर असा हा ड्रेस तयार झालेला आहे. आवडला का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सुरुवातीला मी माझे आणि श्रद्धाचे असे दोघींचेच ड्रेस शिवत होते, पण आता बाहेरच्यांचे पण त्यांच्या आग्रहास्तव घ्यायला सुरुवात केली आहे. काय घातलंय? डॉल सेटचं पोतं बघू कसलंय. इकडे कसं दिसतंय बघू. खाली आहे, खाली आहे. काय पण घालतंय डोक्यात. श्रद्धाचा असाच काहीतरी नवीन प्रकार चाललेला असतो. खेळता खेळता असं काहीतरी नवीन प्रकार करते. परत खेळायला गेली, तिचे बुक्स वगैरे आवरायला गेली. डोळ्याने आपल्या कसं काय दिसतं? हां, डोळ्याने आपल्या कसं काय दिसतं? आपल्याला कसं काय दिसतं डोळ्याने? डोळ्याच्या आतमध्ये की नाही एक ब्लॅक डॉट असतो. का पाहिजे आपल्याला? सगळ्यांनाच असतो. हा पण का दिसण्यासाठी असतो तो ब्लॅक डॉट. मग तो ब्लॅक डॉट आहे ना, त्याने आपल्याला दिसतं डोळ्याला पुढचं काय असेल ते दिसतं ब्लॅक डॉटने. जाई पॅन्ट ठेवून येतात. म्हणून असतं का ब्लॅक डॉट? हां. तुला शिवायला कोण शिकवलं? का ग? पण तुला एवढं छान येतं ना. काय? तुला एवढं छान येतं ना काय? ड्रेस शिवायला. मला माझ्या मम्माने शिकवलं. कसं काय? असंच. तुझ्या मम्माला पण येतं? हो. आता तुझी मम्मा का नाही बनवत? माझी मम्मा बनवते ना कधी कधी. आता का नाही बनवत? आता नाही बनवत ती. का पण? आता ती जरा म्हातारी झाली. आणि मग आज
मोबाईल बघतात. आजोबांना काय काम नाही ना, आता रिटायर झाले ना आजोबा. मग आजोबा मोबाईल. मोबाईल बघतात, शेतात जातात. काय म्हणले? मी डॅडी आणि मम्मीमध्ये सांगणार आहे, कारण मी असं सांगणार आहे वॉटर रिडिंगमध्ये. व्हॉट आर यू डुईंग मध्ये म्हणजे? काय माहीत, मला माहीत नाही त्याचं. व्हॉट आर यू डुईंग मध्ये काय सांगणार? व्हॉट आर यू डुईंग म्हणजे काय इंग्लिश म्हणायचं बाळा. इंग्लिशमध्ये मी सांगणार आहे. मग इंग्लिशमध्ये म्हणायचं. मी व्हॉट आर यू डुईंग मध्ये सांगणार आहे म्हणलं. तू रोजच म्हणती की नाही? मम्मा ह्याला व्हॉट आर यू डुईंग मध्ये काय म्हणतात? पडशील पडशील. हम्म. मम्मा याला व्हॉट आर यू डुईंग मध्ये काय म्हणतात? अशीच म्हणती ना तू दरवेळेस. हम्म. त्याला इंग्लिश म्हणायचं. इंग्लिशमध्ये काय म्हणणार? ओके. बरं मग तू काय बोलणार? श्रद्धाला ज्यावेळेस एखादं वाक्य इंग्लिशमधून आठवत नसतं त्यावेळेस ती मला म्हणते, मम्मा याला व्हॉट आर यू डुईंगमध्ये काय म्हणतात गं? तिला इंग्लिश हा शब्द पटकन आठवत नाही. दरवेळेस ती म्हणते, मम्मा याला व्हॉट आर यू डुईंगमध्ये काय म्हणतात गं? आज पण ती तसंच म्हणत होती. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्या फांदीवर एकदम मस्त चाललं आहे.